नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता आपण ड्रॅगन फ्रूटचे पोल बनवतो आहोत। या प्रकारचा साचा वापरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पोलाची क्वालिटी खूप छान आहे आणि आपण घरीच बनवून ही ऑर्डर देत आहे। हे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पण ड्रॅगन फ्रूट आहे, पण खूप जणांना कसं हे बाहेरच्या लोकांवर भरोसा नसल्यामुळे त्यांना आपल्याला ऑर्डर दिलं ही मशीन आहे। आपण याच्यावरती सर्व गोष्टी बनवत आहे। तर आज मी सांगणार आहे कशा प्रकारे आपण ड्रॅगन फ्रूटचे पोलला लागणारा खर्च किती असतो, नेमकी लागतो किती, आणि वेंडर जे आहेत आपल्याला किती कमीमध्ये कशामुळे देतात हे सर्व गोष्टी सांगणार आहे। आणि जर आपण ड्रॅगन फ्रूट लावत असेल तर आपल्याला पोलवर चांगला खर्च करावा लागेल, कारण पुढे चालून वारं वादळ सुटलं तर खूप लोकांना त्रास झालेला आहे। याचा खूप जणांना व्हिडिओ बी टाकले आहेत, लोकांचे पोलं तुटू गेलेले आहेत। मग तुमची तेवढ्या दिवसात 20 वर्ष चालणारं जे ड्रॅगन फ्रूट आहे ते जर साधे पोल वापरून ते तुटलं तर तुमची पूर्ण मेहनत वाया जाणार आहे। त्यासाठी आपल्याला किती लागणारा खर्च आणि कोणतं सिमेंट, कोणती रेती, कोणती गिटी आणि कोणता गस टाकला पाहिजे सर्व या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी स्पष्ट करणार आहे। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला पोलसाठी आपल्याला लागणार जी तार आहे तुम्हाला मी दाखवते। तर बघू शकता आपण हे कार्बन रॉड वापरत आहे, जे पटरीचं जे स्क्रॅच असते त्याच्यामधून ही काढलेलं असते आणि खूपच मजबूत असते। कशा प्रकारचं हे वाकत नाही, तुम्ही बघू शकता हे। आणि याची साईज 5 mm आहे। आपण ही 4 रॉड वापरत आहे 5 mm ची। आणि आपल्याला याच्यामध्ये इथं पकडू शकता आपण हे डस्ट वापरत आहे आणि हे 10 mm ची गिट्टी, आणि ही 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत। आणि खास करून आपण सिमेंट आपण कोणते बी 53 ग्रेडचं OPC सिमेंट वापरू शकता। मी ब्रँड प्रमोशन करत नाही, तुम्ही ब्रँडला वाचू नका। तुमच्या जिथं जे अवेलेबल झालं चांगलं ट्रस्टेड जे ब्रँड आहे ती घेऊ शकता। फक्त आपल्याला 53 ग्रेड OPC सिमेंट वापरायची आहे, कारण की थंडकाळ्यामध्ये OPC सिमेंटच वापरावं लागेल, कारण की पोल जल्दी सेट होणार नाही, त्याच्यानं आपल्याला उचलायला जल्दी त्रास होऊ शकते। तर या गोष्टीवर आपल्याला ध्यान द्यायचं आहे, OPC सिमेंट, ठीक आहे। आणि जर आपल्याला आणि जास्त मजबूती आणायची असेल तर आपण PPC वापरू शकता, पण हिवाळ्यात ते सेट होत नाही जल्दी, त्याच्यामुळे आपला पोल उचलायला खूप त्रास होतो, जल्दी पोल तुटून जातात। पण त्याची सेटिंग खूप दमान होते, याची सेटिंग फास्ट होतो आणि आपण ही वापरू शकता। तर तुम्हाला सांगणारा खर्च, तर आपल्याला पोलमध्ये लागणारा जे सिमेंट आहे त्याचा खर्च किती लागतो हे बघा। ॲव्हरेज जे OPC सिमेंट असते 350 रुपयाला तुम्हाला पॅकेट भेटून जाईल मार्केटमधून। तर आपण एका पोत्यामध्ये फक्त 7च पोल काढायचे आहेत। तुम्हाला एक माप सांगतो, त्या प्रकारे आपण माप तयार करायचं आहे। 7 पोल काढले तर आपल्याला 7 5 35 म्हणजे 50 रुपयाची याच्या सिमेंटच लागणार आहे पोल बनवायसाठी। आणि आपण हे रॉड दाखवलं आपल्याला 5 mm, या रॉडची किंमत 60 रुपये kg आहे। तर एका पोलला 1.5 किलो कमीत कमी रॉड बसतो, तर आपल्याला 90 रुपयाचा नुसता तारच लागणार आहे। 90 आणि 50 किती झाले 140 रुपये। आणि आपल्याला गिट्टी 30 रुपयाची आणि जे डस्ट आहे ती 20 रुपयाची, 50 रुपये याच्यात जातात। तर ही 90, हे 50 आणि ते 50, 190 रुपये तर खर्च झाला। आणि आपल्याला चिल्लर खर्च एक 10 रुपये आपण मिसलेनियस पकडू शकता। हे 200 रुपये तुम्हाला फक्त मटेरियलचेच लागणार आहेत। तर आता मला मित्रांनो सांगा, जे मार्केटमध्ये तुम्हाला 180 रुपयाला पोल देत आहेत त्याची क्वालिटी काय असेल तुम्ही याच्यावर अंदाजा लावू शकता। तुम्ही पैशाकडे पळू नका, पैसे कमी लागत आहेत म्हणून कसंही करून उभं करायचा प्रयत्न करू नका। तुम्हाला लाईव्ह कॅल्क्युलेशन दाखवतं, तुम्ही मार्केटमध्ये जाऊन याचे रेट विचारा, तुम्हाला कळून जाईल की नेमकी खरं इतके पैसे लागतात। फक्त 200 रुपये मला मालालाच लागलेले आहेत, आणि याच्यावरती आपण जी आता मजुरी घेत आहेत ते 80 रुपये मजुरीच आहे। तुम्ही कुठेही जा, बाहेर जा, त्यांना मला मी मटेरियल देत आहे, तुम्ही पोल बनवून देता का, तर त्यांना 80 रुपये मजुरी घेणार पोलची। तुम्हाला जागेवर न्यावं लागतील पोल, तर तुम्हाला कितीला 280 घरी न्या असतो, 300 सव्वा 300 रुपयाला पोल पडते। आणि तोच खरी प्राईस आहे जी मी तुम्हाला आता सांगली आहे। कमीत कमी 300 रुपयाला तुम्हाला पोल प्लेट ड्रॅगन फ्रूटचा नंबर 1 क्वालिटी कधीच तुटणार नाही। फक्त आपल्याला जेव्हा उभे करता आपण पोल शेतामध्ये, तर आपल्याला गुंडू लावून उभे करायचे, मग एकदम स्ट्रेट राहायला पाहिजे पोल। आणि जे माणसं ठासतात, सबलीना असो खुशाना असो, तर त्यांना प्रत्येकानं सांगायचं की बुवा ठासताना पोलला नाही लागला पाहिजे, पोलला कसाही प्रकारचा धक्का नाही लागला पाहिजे। तिथं जर रॉड जो आपण माती टाकता आतमध्ये तेव्हा जर खोचताना तेव्हा जर पोलला झटका बसला तर ते पोल तिथून क्रॅक मारेना, तिथूनच पोल तुटेल। तर हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ध्यान ठेवायच्या आहेत। आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन स्पष्टपणे सांगलं आहे, ड्रॅगन फ्रूटमध्ये जे पोल लागतात त्याचा 300 रुपये आपल्याला खर्च लागणार आहे। जर तो माणूस तुम्हाला खूप याच्यापेक्षा कमीमध्ये बनवून देत असेल तर ते तुम्हाला खूपच लो क्वालिटीचा पोल देत आहे। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रिंग कशा प्रकारची बनवायची, त्याला खर्च किती लागतो। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।